केंद्र सरकारनं देऊ केलेल्या Z+ सुरक्षेवर शरद पवार आता टीका करतायत। राजकीय हालचालींची माहिती मिळवण्याकरता Z+ सुरक्षेचा घाट घातल्याचा शरद पवार यांचा आरोप आहे। इतकंच नाही तर या मुद्द्यावर आपण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचे पवारांचे संकेतही आहेत। शरद पवारांना केंद्र सरकारनं देऊ केलेल्या CRPFच्या Z+ सुरक्षेवरून वाद निर्माण झालाय। स्वतः शरद पवारांनी देखील Z+ सुरक्षेची गरज काय असा सवाल उपस्थित केलाय। निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या हालचालीची विश्वासार्ह माहिती मिळवण्याचा हा घाट घातल्याचा आरोप शरद पवारांनी केलेला आहे। गृह खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुरक्षा ठेवायची की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचं पवारांनी म्हटलंय। कशासाठी हे मला माहिती कदाचित निवडणूक आहे, निवडणुकीला सगळीकडे केलं त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था असते, याची काय मला माहिती नाही। पण होम मिनिस्ट्रीमध्ये जे कोणी जबाबदारी त्यांच्याशी संवाद साधणारे, माहिती घेणारे आणि नंतर त्याचा काय करायचं सांग। शरद पवारांना देऊ केलेल्या सुरक्षेवरून सुरू झालेल्या टीकेवर भाजपनं पलटवार केलाय। शरद पवार प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधत असल्याचा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। आता तरी ते म्हणणार नाही की राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही। असं आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचा आकलन करून दिल्या जाते। पण काही लोकांना एक वाईटच सवय असते आणि ती काही जागा की राजकारण, काही जागा की राजकारण। शरद पवारांसह मोहन भागवत आणि अमित शहांना Z+ सुरक्षा देण्यात येणार आहे। शरद पवारांना असा कोणता धोका आहे की त्यांना Z+ सुरक्षा देण्याची वेळ आली आहे असा सवाल विरोधकांनी केला आहे। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।